ओबीसी आरक्षण बढ़ाने के लिए कई जिलों में जारी अनशन को देखते हुए शुक्रवार को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अन्य मंत्रियों के साथ ओबीसी नेताओं की बैठक हुई, जिसमें राज्य सरकार की ओर से आश्वासन दिया गया कि ओबीसी आरक्षण को छुआ नहीं जाएगा। साथ ही समूचे मराठा समाज को ओबीसी कोटे में शामिल करने की मांग स्वीकार नहीं की जा सकती। ओबीसी नेताओं ने यह भी मांग की है कि कुणबी के नाम पर जारी किए जा रहे फर्जी प्रमाण पत्र को रोका जाए। इसी विषय को ध्यान में रखते हुए राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तावडे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। नाही हे बघा की सर्वात आधी मी आपल्या माध्यमातून उपोषण करते आणि काल शिष्टमंडळामध्ये जे ओबीसी नेते सहभागी झाले होते त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की सर्व राजकीय नेते या निमित्ताने त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले आणि ओबीसी समाजाचे काय प्रश्न आहे ते त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सरकारपुढे ते प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी जो आग्रह धरला तो खरंच अभिनंदनीय आहे। तर म्हणजे या सर्व प्रश्नांवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत जेव्हा सरकारची चर्चा झाली 29 सप्टेंबरला तेव्हा हे विषय चर्चेला गेले होते, परंतु काल ज्या प्रमाणामध्ये राजकीय नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या सर्वांनी मिळून सरकारवरती हे आमचे ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याकरता दबाव तंत्राचा वापर केला ते खरंच अभिनंदनीय आहे। सुरुवातीपासून सर्व ओबीसी समाजाची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। तेच विषय कालच्या याच्यामध्ये पुन्हा चर्चेला गेले आणि पुन्हा सरकारने आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही। त्याची पुनरावृत्ती झाली, याचा मला फार आनंद आहे। इतरही प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला गेले, परंतु याच्यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहे की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये 29 तारखेला काहीतरी सरकारसोबत चर्चा होणार आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्या सोयऱ्याच्या त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, परंतु जर काही कोणाच्या शंका असेल डाऊट असेल तर ते 29 तारखेला दूर होतील आणि या ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो। महायुतीबद्दल त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उठवला, तो अभिनंदनीय आहे। आमची नेहमी मागणी आली की महायुतीला जास्तीत जास्त निधी सरकारने द्यायला पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी द्यायला पाहिजे। अशा प्रकारे ओबीसीच्या नेत्यांचं एक दबाव तंत्र जर सरकारवर राहिलं नेहमी करता तर नक्कीच या ओबीसी समाजाला न्याय मिळेल आणि ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसाचं भलं होईल हे मला वाटतं। आणि म्हणून पण हे करत असताना सरकारने जे 72 हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला, सुरूही केले, परंतु ते हॉस्टेल अजूनपर्यंत सुरू झालेले नाही। याची चर्चा कालच्या त्या सभेमध्ये व्हायला पाहिजे होती की काय सुरू आहे याची जाणीव करून समजून घेऊन तो जर प्रश्न काल त्या ठिकाणी मांडला असता तर तोही प्रश्न कदाचित निकाली निघाला असता। बिहार राज्याने ज्याप्रमाणे बिहारमध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना केली तशीच जातनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये सुद्धा करण्यात यावी ही आग्रहाची मागणी आम्ही 29 सप्टेंबरला मांडली होती। तेव्हा सरकार सकारात्मक आहे आणि लवकर याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं, ज्याची पूर्तता अजून झालेली नाही। त्याच्यावर सुद्धा काल चर्चा झालेली असावी, अजूनपर्यंत कानावर आले नाही। झालं असेल तर या सर्व आमच्या ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून या राज्यामध्ये ओबीसी समाजाची किंवा सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारला घेण्याकरता बाध्य करावं आणि या राज्यामध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून द्यावी ही सुद्धा आग्रहाची मागणी त्यांनी लावून धरावी आणि ते करून घ्यावं असं मी निवेदन करतो। हे बघा कसं आहे की खरं म्हणजे जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवरती जे खालच्या स्तराची भाषा वापरतात आहे, कुणाचं पॉलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करतात, तेवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार करावा। एखाद्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरियर संपवणं म्हणजे हे नाही आणि कोण किती प्रमाणामध्ये आहे। तुम्ही जर एखाद्या तुमच्या समाज जातीच्या, मी तर जाती म्हणतो, तुमच्या जातीच्या भरोशावर
त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही. यापूर्वी सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे एकमेव वरिष्ठ नेता आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या नेत्याविषयी जर जरांगे पाटील अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाला पाळते हे आम्ही दाखवून देऊ. ती जर ओबीसी नेत्याला पाळण्याची भाषा करत असेल तर आम्ही काय आपल्या घरामध्ये चुलीजवळ बसणार नाही. तेवढ्याच ताकदीने ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती बाहेर पडेल. आणि मी तर आता जे आंदोलन करते आहे लक्ष्मण हाके असो यांचं मनापासून अभिनंदन करतो की या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज विदर्भापासून तर कोकणापर्यंत पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत हा एकवटला गेलेला आहे आणि या एकवटलेल्या ओबीसी समाजाची ताकद भविष्यामध्ये कुठलंही सरकार असो त्या सरकारला आम्ही सर्व मिळून दाखवू. नाही हे बघा कुठलीही नाराजी नाही काही नाही आहे. जे प्रश्न मी 4 महिने लावून धरले होते सरकारने आमच्यासमोर आमच्याशी चर्चा केली 3 तास. जशी काल चर्चा आली तेव्हा 3 तास चर्चा आमच्या संघटनेसोबत झाली. आम्हाला सरकारने लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळे नाराजी असण्याचं कारण नाही पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चर्चा करण्याकरता बोलवण्याचं. आणि म्हणून काल जे मुद्दे तेच आहेत ना आम्हाला जे सरकारने लिहून दिलेलं आहे त्याच मुद्द्यावरती काल चर्चा झालेली आहे. दुसरे मुद्दे काहीच नाही. फॉर्च्यून एक दंत आपके सपनों का घर. फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर. मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर. स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.